हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुमचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा टॉपिक आहे, आजचा व्हिडिओ आपला खूप रिक्वेस्टेड आहे. पूनमताई आहेत. मी पूर्ण नाव घेणार नाही कारण की कसं आहे, हे व्हिडिओ हा प्लॅटफॉर्म अख्ख्या दुनियाभर व्हायरल होत असतो. आज व्हिडिओ कोणता व्हायरल होईल सांगता येत नाही. त्याच्यामुळे मी असं कोणतंही कोणाचं पूर्ण नाव मेन्शन करणार नाही. ज्या घरी मातेच्या चोळी अशाच असतात, तशा प्रकारे मी एवढंच सांगते. फक्त त्यांचं नाव ह्यासाठी घेतलं कारण की रिक्वेस्टेड व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी होता म्हणून मी ह्या केलेल्या आहे. तर कसं आहे, ताईंनी 11 गुरुवार स्वामी महाराजांचं केलंय. स्वामी महाराजांचा पहिला त्यांचा अनुभव सांगते, त्यानंतर व्हिडिओला सुरुवात करते. ताईंनी 11 गुरुवार स्वामी महाराजांचे केले आणि त्यांनी घरासाठी केले आणि स्वामींच्या कृपेने त्यांचं घरही झालं. 11 गुरुवार झाल्यानंतर त्यांचं घरही झालं. त्यांचा खूप चांगला संसार चालू आहे. बट दादा आहेत, जे त्यांचे मिस्टर आहेत, त्यांना एक प्रकारचं थोडी ड्रिंक्स वगैरे करतायत वगैरे. त्या निमित्ताने घरात थोडी चिडचिड होते, घरचं वातावरण थोडी बदलतं. ते नित्य सेवा करतायत. पण काय होतं, एक कारण फक्त पाहिजे. कोणत्याही गोष्टीला कारण पाहिजे. कारण झाले का त्याला फाटी फुटायला सुरुवात होतंच. तर तशा प्रकारे आहे. ताईंचं सगळं व्यवस्थित असूनही फक्त दादांच्या ह्या स्वभावामुळे त्यांची चिडचिड होते. त्यांना वाईट वाटतं, की स्वामी महाराज असं का करतात? त्यांच्यासाठी मी सेवा घेऊन आले आणि सेवा ही आपल्याला केंद्रातून भेटली. सेवा मी स्वतः देत नाही. ज्या मला काही छोट्या-मोठ्या सेवा माहिती असतात त्याच तेवढ्या मी सांगते. बाकी वैयक्तिक आपण केंद्रातून सेवा घेतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. कारण की कसं आहे माहिती आहे का? कधी-कधी ना आपल्याकडे एवढा टाईम नसतो केंद्रात जाऊन सेवा घेणे वगैरे, वगैरे. बट कोणतरी रिझन लागतं. तसं आता मला तरी असं वाटतं, की स्वामी महाराज तेवढं एक असं मध्यंतरी घेऊन तुमच्यापर्यंत सेवा पोहोचवण्याचं माझं काम करतात. मी फक्त सेवा पोहोचवण्याचं काम करते. करायचं आणि श्रद्धा ठेवायचं काम तुम्ही करा आणि स्वामी महाराज तिथपर्यंत तुमच्या ज्या काही इच्छा असतील ते नक्की पूर्ण करतील. तर आजचा व्हिडिओ व्यसनमुक्त ह्यासाठी जी सेवा दिलेली आहे, ती मी तुम्हाला सांगते. तर सेवा सर्वात पहिला मी जी सेवा सांगणार आहे ती ही 45 दिवसाची सेवा आहे. ती तुम्हाला 45 दिवस करायचे. घरात कोणीही असो, मी म्हणत नाही आहे काही-काहींचे मिस्टरच, कोणाचे मिस्टर, कोणाचे भाऊ, कोणाचे दीर, सासरे, कोणीही वडील वगैरे कोणीही जे ड्रिंक्स करत असतील त्यांच्यासाठी किंवा कोणतंही व्यसन असो, मी बोलत नाही फक्त ड्रिंक्स, कोणतंही व्यसन असो, ह्या सगळ्या व्यसनासाठी ही सेवा प्रभावीच मानली जाते. कारण की कसं आहे माहिती आहे का? एक व्यक्ती जर व्यसन करत असेल, तर त्यांनी कितीही कमवून आणा, कितीही कमवून आणा. त्यांचा रस्ता एक कमवण्याचा असतो आणि बाहेर जाण्याचे 4 असतात. कारण की बघा, त्यांना अशी रोज तळप लागते, ते घराच्या बाहेर जाणार, ते जिथे त्यांचं ते ठिकाण आहे तिथे ते रोजच पोहोचणार आणि त्यांनी कितीही मनावरती ताबा ठेवला तरी होणार नाही. कारण की खरंच जो व्यसनी माणूस असतो, आत्तापर्यंत मी जे बघत आले, त्याच्यावरून मी तुम्हाला हेच सांगते, जर व्यसनी माणूस असतो ना, तर कधीही कोणाचं ऐकत नाही. आणि त्याची सुधारण्याची इच्छा असेल तरी ती तळप असते, ती त्यांना सुधरवून देत नाही. त्याच्यामुळे मला इतकं तरी वाटतंय, आपण होता होईपर्यंत सेवा करणे पण तितकीच महत्त्वाची आणि स्वामींवरती विश्वास ठेवणे हेही तितकंच महत्त्वाचं आहे. तर ही 45 दिवसाची सेवा आहे आणि तुम्ही विश्वासाने करून बघा. नक्की तुम्हाला त्याची फलप्राप्ती होईल आणि स्वामी महाराजांना सर्वात पहिली सेवा करायच्या आधी तुम्हाला निवेदन ठेवायच्या आधी त्याच्या आधी हेही सांगते, ही सेवा आई करू शकते, बहीण करू शकते, बायको करू शकते किंवा कोणी रिलेटिव्ह असतील, ज्या महिला असतील, ज्यांच्या घरात हे होत असेल, कोणतंही नाते असो, मी बोलत नाही ह्याच नात्याने हे केलं पाहिजे. ज्या लेडीजला असं वाटते, की आमच्या घरातली ही व्यक्ती आहे, त्यांच्यामुळे घरात वाद निर्माण होतो, किचकिच होते, परत घरातलं वातावरण खरंच बदलतं. एक तरी व्यक्ती तसं असेल ना, तर खरंच घरचं वातावरण बदलतं. तर जेही सेवा करत असतील त्यांनी 45 दिवस ही सेवा करायची. जर महिला असतील तर 5 दिवस तुम्ही हे दिवस स्किप करून, जेव्हा तुम्हाला लेडीज प्रॉब्लेम असतात, त्या दिवशी तुम्हाला 5 दिवस ही सेवा स्किप करायचे आणि त्यानंतर तुम्हाला ही सेवा करायची आहे. पण त्यानंतर तेच 5 दिवस तुम्हाला नंतर काउंट करायचे आहेत, कारण की ते तुम्हाला खंडित नाही पडायचे, हे लक्षात ठेवा तुम्हाला.
फक्त 5च दिवस बाकी हां आणि हां, सुतक सुयर वगैरे असेल तरीही तुम्ही ही सेवा स्किप करू शकता. पण त्याच्यानंतर तुम्हाला ही 45 दिवस सेवा करायचीच करायची हे कायम लक्षात ठेवा आणि विश्वासाने ठेवा. हे बघा, मानलं ना तर दगडीत सुद्धा देव असतो हे मला माहिती आहे. आणि बघा, तुम्ही कुठेही जावा, किती अशा मूर्त्या वगैरे तुम्ही बघाल, तिथे दगडीत सुद्धा देव मानला जातो. मानलं तर सगळे, न मानलं तर काहीच नाहीये. तर तुम्हाला 45 दिवस सेवा करायची हे सांगितल्याप्रमाणे 45 दिवसामध्ये पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही सेवा करणार, स्वामी महाराजांच्या समोर बसायचं आहे तुम्हाला. स्वामी महाराजांना निवेदन करायचे सकाळी उठल्यानंतरच करायचे, कारण की ही सेवा फक्त तुम्हाला सकाळी करायची आहे. कोण बोलेल आम्ही गावी गेलो, आम्ही इथे गेलो, आम्ही तिथं गेलो, त्याच्यानंतर आम्ही रात्री दिलं तर चालेल का, संध्याकाळी दिलं तर चालेल का? नाही, ती व्यक्ती घराच्या बाहेर गेली, ते व्यसन करून येणार. मग तुमच्या सेवेचा उपयोग काय होणार? काहीच नाही. त्याच्यामुळे होता होईपर्यंत तुम्ही सकाळी करा ना. 45 दिवस तुम्ही जर काय बोलतात, नियमित जी आहे सेवा तुम्हाला दिली आहे, ती जर तुम्ही केली आणि ती खंडित नाही पडली, का तुम्हाला रिझल्ट येणार नाही? खरं सांगू, तुम्ही एक सांगा, दवाखान्यात गेल्यानंतर आपण पेशंट जेव्हा डॉक्टरच्या हातात देतो, डॉक्टर काय करतो? औषधांबरोबर त्यांचं खाणं, पिणं टाईम टू टाईम देतो. त्याच्यामुळे ती व्यक्ती कव्हर अप होते आणि आपल्या हातात दिली जाते. आणि आपल्या घरी जेव्हा असतं, तेव्हा आपण खरं असं होतं ना, चल आज मला भूक नाही, 12 वाजता जेवलं तरी चालेल. नाही मला भूक नाही, मी 2 वाजता जेवलं तरी चालेल. त्याने आपल्या शरीराला काय होतं, बॅड हॅबिट तयार होतात आणि आपलं खाण्याचा जो टाईम टेबल असतो तो बदलला जातो. टाईम टेबल बदलला की आपल्याला नको ते आजार उत्पन्न होतात. आपण हाच कंटाळा किंवा हाच आलस आपल्याला कुठे आपल्याला नेतो, तर आजारपणात नेतो. हे आपण बघत नाही. तसंच आपण 1 दिवसाचा सेवा जरी स्किप केली, तरी आपण ती खंडितच पाडल्यागत झाली ना. आपण घेतलंय ना, निवेदन ठेवलंय, आपण बोललोय ना स्वामी महाराजांना, मी हे करणार, तर करायचं. माझं इतकंच म्हणणं आहे, बाकी वैयक्तिक असं काही नाही. 45 दिवस जी सेवा आहे ती नक्की तुम्ही करा. न खंडित 5 दिवस स्किप करा. बाकी तुम्ही ती सेवा कंप्लीटच करा. तुमच्या घरात 2 लेडीज असतील, एखाद्या लेडीजला डेट म्हणजे ज्या डेट्स किंवा आल्या असतील वगैरे, तर तुम्ही बोलणार ही सेवा मी स्किप करू का? नाही, तुमची सेवा आहे. तुम्हाला नाही ना प्रॉब्लेम, तर तुम्ही कंप्लीट करा. तुम्ही असं करू नका, की हां, ह्यांना प्रॉब्लेम आहे म्हणून मी करू का नको करू? नाही. तुम्ही घेतले तर पूर्ण करा. असं जर तुम्ही 10-10 दिवस घालवल्यानंतर सेवा तुमची कंप्लीट होणार नाही. त्यांचे 5, तुमचे 5, 10 दिवस झाले, सेवा गेली पुढे. असो. चला, सांगण्याचं तात्पर्य हेच, की सेवा खंडित करू नका. हां, तर 45 दिवस सेवा आहे, तर 45 दिवस सेवा करा. आणि पहिली सेवा कशी करायची? तुम्हाला स्वामी महाराजांना निवेदन करायचे, स्वामी महाराजांना तुमचं सांगायचे, जे तुम्हाला म्हणायचं ते, आणि ते व्यसनमुक्ताच्या बाबतीत जे तुम्हाला काही म्हणायचं ते तुम्ही त्यांना व्यवस्थितरीत्या सांगा. आणि स्वामी महाराजांना हेही सांगा, स्वामी महाराज माझ्या संसारात तुम्ही सदैव वास करा आणि माझा संसार सुखाने होऊ द्या. आणि जे माझ्या मिस्टरांना किंवा जे कोणी असतील त्या व्यक्ती, त्यांचं नाव घेऊन सांगा, त्यांना व्यसनमुक्त करा, त्यांना चांगला चांगला मार्ग लागू द्या. एवढंही सांगून त्यांना तिथपर्यंत मार्गापर्यंत पोहोचून देऊ नका वगैरे सगळं सांगून स्वामी महाराजांची सेवा घेऊ. मग नंतर तुम्ही एक ग्लास घ्यायचा. ग्लास घेतल्यानंतर त्या ग्लासमध्ये तुम्हाला फुल पाणी घ्यायचं आहे. पाणी घेतल्यानंतर तुम्हाला मिऱ्या असतात ते तुम्हाला टाकायचे आहेत आणि थोड्या त्यात मिऱ्या टाकायच्या आहेत. मिऱ्या टाकल्यानंतर ते गॅसवर पाणी ठेवायचे. पाणी 1 ग्लास एवढं असेल वगैरे, तर तुम्हाला इथपर्यंत एवढं पाणी आटवायचं आहे. आणि ते पाणी आटवल्यानंतर तुम्हाला सकाळी त्या व्यक्तीला द्यायचं आहे. त्याच्यानंतर किंवा ॲटलीस्ट तुम्ही 10-11 वाजेपर्यंत दिलं तरी चालेल. म्हणजे ते घराच्या बाहेर जायच्या आधी द्या. असं नका करू, की ते दुपारी जाणार आहेत, तर मी 12 वाजता 1 वाजता देईल, असं नका करू. होता होईपर्यंत आपण पण ॲडजस्टमेंट आपल्याला जे मिळवायचं आहे ना, अचीव्ह करायचंच. तर होईल तेव्हा असं करा. आणि त्यांनी जर हे पाणी पिलं नाही, तर तुम्हाला अजून एक सोपी आयडिया मी देते, माझ्याकडची देते. तुम्ही जे आमटी किंवा असं काही करा, किंवा आमटीमध्ये किंवा तुम्ही चहामध्ये थोडं वगैरे असं टाकून पाणी तुम्हाला जसं देता येईल तसं द्यायचा प्रयत्न करा. काही तर ज्यांचे मिस्टर खरंच अंडरस्टँडिंगवाले असतील त्यांनी, किंवा कोणीही जे अंडरस्टँडिंगवाले असतील, ज्यांना खरंच सोडायचे, त्यांना तुम्ही सांगा आणि ही सेवा करा. बघा, त्यांचीही मनस्थिती बदलेल. इव्हन त्यांना गुरुवारी स्वामी महाराजांच्या मठात किंवा केंद्रात घेऊन जावं. खूप चेंजेस होतात. आपण चांगल्या माणसांमध्ये, चांगल्या वातावरणात गेल्यानंतर आपली मनस्थिती बदलण्याची असं बोलतात ना, पूर्ण काय बोलतात 100% गॅरंटीच असते. होईल तर तुम्ही केंद्रात किंवा मठात पण घेऊन जावा, गुरुवारी घेऊन जावा किंवा अदरवाईज घेऊन जावा. बघा, स्वामींच्या सानिध्यात आलं ना, आपोआप आपलं मन स्थिर होतं आणि आपोआप आपल्याला चांगल्या मार्ग
लागण्याची काय बोलतात ओढ निर्माण होते. त्याच्यामुळे तुम्ही होता होईपर्यंत जर तुमची व्यक्ती समजणारा असणार, तर तुम्ही असंही करून बघा. आणि जर नसेल, तर तुम्ही अशा पद्धतीनेही करा, की तुम्हाला ज्याच्यात टाकता येईल आणि त्याच्यात टाकून ते पाणी तुम्ही त्यांना पियायला द्या वगैरे. जसं होईल तसं. कारण की संसार तुमचा आहे. तुम्हाला कसं द्यायचं आणि कसं काय ते तुम्हाला माहिती असेल. असो, पण अशा पद्धतीने तुम्हाला ही सकाळीच ताई सेवा करायची, रात्री वगैरे नाही करायची. आणि जर ते उशिराने जात असतील, दुपारी जात असतील, तुम्हाला जेवण जर दुपारी देता आलं, पण ते पाणी वगैरे करून तुम्ही ठेवून द्या. ही सेवा करून त्यांना जर दुपारी जेवणामध्ये द्यायचं असेल, तर तेवढ्यामध्ये द्या. पण सेवा ही सकाळीच करून घ्या. आणि त्यांना घराच्या बाहेर जायच्या आधी ही सेवा करून द्या. कारण की त्या सेवेचा प्रभाव आहे तो त्यांच्याबरोबर राहतो. ही झाली आपली पहिली सेवा. आणि आता आपण दुसरी सेवा बघू. दुसरी सेवा ही आहे, की स्वामी महाराजांचीच आहे. पण तुम्हाला मी होतं होईपर्यंत सांगू, पहिली सेवा पण तितकीच प्रभावी, तेवढीच दुसरी सेवा आहे. पण पहिली सेवा पण असं करू नका, हां, ही जरा अवघड आहे म्हणून मी करू नये, ही सोपी आहे, अशा पद्धतीने नाही. हे बघा, जी सेवा देतात ना, तुम्ही दोन्हीही केले तर अतिउत्तम. मी तर बोलेल, हे बघा, माझ्याकडे अपॉर्च्युनिटी असेल ना, मी तर दोन्ही सेवा करायचा विचार करेल. तसं आता ही दुसरी सेवा पण ऐका. ज्यांचे खरंच मिस्टर श्रीक असतील वगैरे, वगैरे, त्यांना पहिली सेवा नाही जमली, तर ही दुसरी सेवा करा. एक ग्लास घ्या. स्वामी महाराजांच्या पहिल्या दिवशीच तुम्हाला तसेच निवेदन ठेवायचं आहे. 45 दिवस ही सेवा तशीच करायची आहे. 5 दिवस स्किप करायचे आहे. जेव्हा तुम्हाला लेडीज प्रॉब्लेम्स असतील तेव्हाच आणि सुतक सोयर असेल तरच, नाहीतर तुम्हाला स्किप करायचं नाही, रिझन द्यायचं नाही. हां, ही सेवा सकाळ संध्याकाळ कधीही करू शकता, असं काही नाही. ह्या सेवेसाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा नियम नाही. मग आधीची सेवा बघा, जितकी सेवा कडक असते ना, त्या सेवेचं तितकंच फलप्राप्ती पण असते. का ह्या सेवेचं असं फलप्राप्ती नसेल असं नाही. पण तुम्ही कधी-कधी आपण काय बघतो, जे ईझी असतं ते खायला बघतो. पण जे अवघड आहे ते का नाही? दोन्ही सेवा केल्या तर अतिउत्तम. मी मगाशी पण हेच म्हटलं, दोन्ही सेवा करा. आम्हाला जे मिळवायचं ना, मी मिळवल्याशिवाय राहणार नाही. तशा प्रकारे. मला माझ्या मिस्टरांना सुधरवायचे, मला माझ्या भावाला सुधरवायचे, मला माझ्या सासऱ्यांना सुधरवायचे ना, मला माझ्या घराचं वातावरण बदलायचेच. माझ्या घरात लक्ष्मी टिकलीच पाहिजे. कारण की कसं आहे, एक माणूस कमवते, पण तेच माणूस जर व्यवस्थित आपल्याला घरात पैसा आणून देत नाही, घरात व्यवस्थित वातावरण ठेवत नाही, तोच प्रभाव आपल्या मुलांवरती पडतो. मुलंही तेच गोष्ट शिकतात. ज्या घरात व्यसनी व्यक्ती असतात, त्यांची मुलंही थोडी पण काही-काही मुलांना खरंच जाणीव असते आणि ती खरंच त्या परिस्थितीची जाणीव ठेवून ते सुधारतात. पण ज्यांचं नसेल, त्यांनी हे लक्षात ठेवा, की आपल्याला ह्या सेवा घेऊन आपल्याला आपल्या घरातलं वातावरण सकट आपल्या घरात लक्ष्मी नांदावी, ह्यासाठी आपल्याला सेवा करायची आहे. सेवा कोणतीही असो, पण विश्वासाने करायलाही शिका. दुसरी सेवा ही आहे, एक ग्लास घ्या. ग्लासमध्ये स्वामी महाराजांच्या समोर पहिल्या दिवशी निवेदन ठेवायचं. जसं सांगितल्याप्रमाणे जे जे तुमच्या मनात आहे ते ते सांगायचं. त्यानंतर तुमच्या संसाराची व्याधी सांगायची असते, की मला हा हा प्रॉब्लेम आहे, म्हणून स्वामी महाराज ही सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या आणि माझ्या मिस्टरांना किंवा माझ्या घरातल्या कोणती व्यक्ती असेल त्यांचे हे व्यसनमुक्त होऊ द्या. आणि स्वामी महाराजांना सांगून ही सेवा मी एवढे एवढे दिवस करणार आहे ती परिपूर्ण करून घ्या. असं बोलल्यानंतर तुम्ही ते जो ग्लास आहे त्याचा ग्लास घ्यायचा, त्यात पाणी भरून घ्यायचं आणि आपला जो उजवा हात आहे त्या ग्लासवरती ठेवायचा आणि तारक मंत्र म्हणायचे. तारक मंत्र तुम्हाला 11 वेळा म्हणायचा आहे. तुम्हाला जर तुमच्याकडे नित्यसेवा असेल, जे स्वामी सेवेकरी असतील त्यांच्याकडे नित्यसेवा आहे, ज्यांच्याकडे नसेल त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये Googleवरती तुम्हाला ती तारक मंत्राचा मंत्र आहे तो भेटेल. तो तुम्ही म्हणून बोलू शकता वगैरे, किंवा तुम्ही मोबाईलवरती पण YouTubeवरती लावून एकदा ऐकून तुम्हाला जर तसं बोलायचं असेल तर तुम्ही तसं करू शकता. पण बोलायचं आहे तुम्हालाच. तुम्ही काय काय बोलणार, मी YouTubeवरती लावेल आणि तो मंत्र चालू 11 वेळा ठेवेल असं नाही. मंत्र तुम्हाला बोलायचं, कारण की त्यात तुमची सेवा आणि तुमची काय बोलतात, तुम्ही केलेल्या सेवेची जी प्रचिती आहे किंवा ज्या गोष्टीची तुमची पॉझिटिव्हिटी आहे, जी तुम्ही केलेली तळमळ आहे, ती सगळी त्या पाण्यात उतरते. म्हणून होता होईपर्यंत तुम्ही त्या पाण्यावरती हात ठेवा आणि होईल तितके तुमची तळमळ आहे आणि ती स्वामी महाराजांना दिसते. YouTubeच्या ह्याच्यातून दिसणार आहे का? नाही दिसणार आहे. त्याच्यामुळे होता होईस तुम्हीच करत आहे. आणि ते पाणी आहे ते दादांना किंवा जे कोणी असतील त्यांना तुम्ही पियायला द्या. आणि त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक सांगते, ते पाणी जर तुम्हाला अजून सोप्या पद्धतीने द्यायचं असेल, ते जेवायला बसले तर द्या. कधी घरी मिस्टर घरी म्हणजे असं कामावरून आल्यानंतर काही काहींच्या घरी असतं, की मिस्टरांच्या हातामध्ये ग्लास देतात किंवा तांब्या देतात, तेव्हा त्यांना ते पाणी देऊन टाका. जेणेकरून ते पाणी ते पितील आणि तुम्हालाही त्याचा काही प्रॉब्लेम नाही. का तर काही-काहींच्या घरी नाही चालत, काही-काहींच्या घरी स्ट्रिक्ट असतं. त्यांच्या मिस्टरांना ही सेवा, ती सेवा केलेली आवडत नाही आणि काही-काहींना सुधारायची वृत्तीच नसते. त्याच्यामुळे त्यांना ते सुधारायचं पण नसते. का तर माझ्यासाठी करते वगैरे असं असतं.
तर त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगते. त्यांच्याकडं इग्नोर करून तुम्हाला जसं देता येईल तसं द्या, आणि ज्यांच्या घरात खरंच ज्यांना सुधरायचे, त्यांना सांगून ही सेवा कराल तात्युत्तम. आणि सांगितले हेही तुम्हाला मी सांगितलेलं आहे, की गुरुवारी त्यांना मठात घेऊन जावं की केंद्रात घेऊन जावं. चांगल्या लोकांच्या सानिध्यात आल्यानंतर आपोआप आपल्यामध्ये चेंजेस होतातच. आणि तुम्हाला ही सेवा आवडली असेल तर नक्की करून बघा. आणि आवडली नाही, आपल्या संसारासाठी जितकं होईल तितकं करायचं असतं. मी खरंच सांगते. आवड-निवड ह्या बाबतीत नाही ठेवायची असते. आवड-निवड खाण्यापिण्यात ठेवा, कपड्यांमध्ये ठेवा, पण ह्या बाबतीत नाही. कारण की संसार आहे, आपल्याला आयुष्यभर चालवायचं आहे. आपली व्यक्ती जर ठीक असेल किंवा ज्यांच्याही घरात जी व्यक्ती असेल ठीक, तरच सगळं चालणार आहे सुरळीत. त्यामुळे होता होईपर्यंत करत राहावा. आणि झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. आपण रोज रात्री 10:15 वाजता लाईव्हवरती येते मी. तेव्हा तुम्हाला कोणत्याही प्रकारचे प्रॉब्लेम्स किंवा काही असतील तर तुम्ही तिथे सांगू शकता. आणि 45 दिवसानंतर तुमचा काय रिझल्ट येतो ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अशी श्रद्धा स्वामी महाराजांवरती ठेवा. सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.